आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनल मध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आहे। 4 दिवसात आता मतदान होणार आहे। त्यामुळे सर्वच उमेदवारांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे। प्रचाराला प्रचंड वेग आलेला आहे। देणं घेणं फिल्डिंग हे सगळे व्यवहार आता जोरात सुरू झालेत, फोडाफोडी सुरू झालेली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर शिरोळ मतदारसंघात ही प्रचंड चुरस वाढलेली आहे। तिरंगी लढत आहे। या तिरंगी लढतीत राजेंद्र पाटील यड्रावकर, गणपतराव पाटील आणि उल्हास पाटील या तिघांमध्ये ही लढत आहे। त्यामुळे शिरोळ नेमकं कुणाचा हे आता 23 तारखेला कळेल। आपल्याला जर या संदर्भातले निकालाचे अपडेट हवे असतील 23 तारखेला तर आत्ताच सबस्क्राइब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल। आज आपण पाहूया गणपतराव पाटील यांची उमेदवारी नक्की भक्कम का आहे। काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून गणपतराव पाटील हे शिरोळच्या मैदानात उतरलेले आहेत। पहिल्यांदाच हा चेहरा मैदानात उतरला। यापूर्वी अनेकदा त्यांच्या नावाची चर्चा झाली, पण पहिल्यांदाच ते मैदानात उतरलेत आणि मैदानात पहिल्यांदा उतरल्यानंतर त्यांनी अतिशय चांगली हवा केलेली आहे। तरुणाला लाजवेल असं हे व्यक्तिमत्व आहे। प्रचंड काम आणि उत्साह हा नेहमीच त्यांच्यात आहे। साखर कारखान्याच्या माध्यमातून शिरोळ मतदारसंघात त्यांनी केलेलं काम हे अतिशय चांगलं आहे। कारण साखर कारखाना कसा चालवावा याचा आदर्श सारे पाटील आणि त्यांच्यानंतर आता गणपतराव पाटील यांनी दाखवून दिलेला आहे। अतिशय पारदर्शक कारभार, यामुळे हा कारखाना एकदम चांगला आहे। शेतकऱ्यांना दर अतिशय चांगला आहे। याच कारखान्याच्या जोरावर त्यांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे। म्हणजे क्षारपड जमिनीचा जो काय प्रश्न शिरोळ तालुक्याला गेले अनेक वर्ष सतावतोय तो कमी करण्यासाठी गणपतराव पाटील यांनी केलेले प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहेत। अनेक शेतकऱ्यांच्या, हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी पडीक होत्या, या जमिनी पिकाऊ करण्याचं काम, अतिशय मोठं काम गणपतराव पाटील यांनी केलेलं आहे। अतिशय स्वच्छ प्रतिमेचा हा उमेदवार आहे। त्यामुळे एकूणच अजात शत्रू आणि स्वच्छ प्रतिमा ही त्यांच्या उमेदवारीची जमेची बाजू आहे। ग्रीन पार्क असू दे, ग्रीन शेती असू दे, या अनेक माध्यमातून शेतीत अनेक नवनवीन प्रयोग व्हावेत, शेतीत उत्पन्न वाढावं यासाठी त्यांचे प्रयत्न नेहमीच असतात। शिक्षण क्षेत्रातही त्यांचं काम अतिशय चांगलं आहे। अतिशय कमी दरात मुलांना अभियांत्रिकी शिक्षण मिळावं यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत। याशिवाय शिक्षण मिळावं यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत। अल्प दरात शिक्षण मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतातच। दत्त भांडारच्या माध्यमातून ही सेवा त्यांची सुरू आहेच। सगळ्यात महत्त्वाचं काँग्रेसची त्यांना मिळालेली उमेदवारी। काँग्रेसची पारंपरिक मतं या मतदारसंघात प्रचंड आहेत। ही मतं आता त्यांच्या सोबत राहणार। याशिवाय सतेज पाटील यांची यंत्रणा या मतदारसंघात लागली आहे। कारण कोणती निवडणूक जिंकण्यासाठी जी काही यंत्रणा व्यूहरचना लागते ती सतेज पाटील यांच्याकडे आहे आणि तीच सतेज पाटील सगळी यंत्रणा शिरोळ मतदारसंघात लावलेली आहे। महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष त्यांच्या सोबत आहेत। म्हणजे वैभव उगळे असू दे, स्वाती सासने, अनिल यादव, रावसाहेब भिलवडे, महादेव धनवडे यांच्यासह महाविकास आघाडीचे सगळे नेते कार्यकर्ते हे आता गणपतराव पाटील यांच्या प्रचारात उतरलेले आहेत। हात चिन्ह अनेक वर्षानंतर या निवडणुकीत मतदारांना दिसणार आहे। त्यामुळे त्याची उत्सुकता आहे। हात चिन्ह, पारंपरिक हात चिन्हाची मतं प्रचंड आहेत, त्याची उत्सुकता असल्यामुळे त्याचाही फायदा गणपतराव पाटील यांना निश्चितपणे होण्याची चिन्ह आहेत। महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी शरद पवार यांची इचलकरंजीत पावसात सभा झाली। पावसात सभा झाली की ते मला उपयोगी पडतं असं वाक्य त्यांनी काल उच्चारलं आणि या सभेला गणपतराव पाटील, मदन कारंडे आणि राजू आवळे होते। त्यामुळे त्याचाही फायदा निश्चितपणे होण्याची चिन्ह आहेत। कारण गणपतराव पाटील यांना शरद पवार यांच्या किंवा उद्धव ठाकरे यांची जी काय हवा आहे, लाट आहे सहानुभूतीची, त्याचाही फायदा होणार आहे। कारण लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहानुभूतीच्या लाटेचा अनेकांना उपयोग झाला। तीच लाट आजही कायम आहे। इचलकरंजीमध्ये झालेल्या सभेला
ती लाट दाखवून दिलेली आहे की किती सहानुभूतीची लाट आजही आहे। त्याचाही फायदा गणपतराव पाटलांना होण्याची चिन्ह आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटना या मतदारसंघात अतिशय बळकट होती, पण या संघटनेला गेल्या काही दिवसात जे काही छगलं पडली, फूट पडली, त्यामुळे संघटनेचं एकूणच ताकद कमी झालेली आहे। त्याचाही उपयोग गणपतराव पाटील यांना होण्याची चिन्ह आहेत। गणपतराव पाटील यांचे सगळ्याच पक्षात अतिशय चांगले संबंध आहेत, अजात शत्रू व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्याचाही फायदा त्यांना नक्की होईल। तळागाळापर्यंत त्यांचा संपर्क आहे। कारखाना, बँका, शिक्षण संस्था या सगळ्याच्या माध्यमातून मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेपर्यंत ते पोहोचलेले आहेत। त्यांचा अतिशय संपर्क चांगला आहे, प्रचंड कार्यक्षमता आहे। याच कार्यक्षमतेच्या जोरावर त्यांनी या तालुक्यातील अनेक संस्थांचा विकास केला, शेतकऱ्यांना ते उपयोग पडलेले आहेत। त्यामुळे त्याचाही फायदा पहिल्यांदाच रिंगणात उतरलेल्या गणपतराव पाटील यांना होण्याची शक्यता आहे। शिरोळचा एक इतिहास आहे की सलग दुसऱ्यांदा गेल्या 30 वर्षात एकही आमदार झालेला नाही, त्यामुळे आताही या संदर्भातली उत्सुकता प्रचंड वाढलेली आहे। राजकारणात असूनही स्वच्छ चेहरा असलेल्या गणपतराव पाटील यांनी सारे पाटील यांचा वारसा अतिशय सक्षमपणे चालवलेला आहे। यामुळे या निवडणुकीत त्यांची उमेदवारी भक्कम झालेली आहे। अजूनही 2-3 दिवसात मोठ्या घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे। या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल। आपल्याला जर मतदान आणि मतमोजणी याची आकडेवारी क्षणोक्षणी हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल। धन्यवाद।